अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत श्री दत्तात्रयांचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याविषयी माहिती. यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी शके 1320 पिठापूर आंध्र प्रदेश येथे झाला. त्यांच्या आईवडिलांचे नाव, आईचे नाव सुमती महाराणी व वडिलांचे नाव अप्पलराज शर्मा. निवास क्षेत्र कुरगड्डी, करवरपूर, कर्नाटक राज्य. श्रीपाद श्रीवल्लभांचा संप्रदाय आहे दत्त अवतारी. वेश ब्रह्मचारी. कार्यकाळ इसवी सन 1320 ते इसवी सन 1350. समाधी आहे अवतार समाप्ती आश्विन वद्य 12 शके 1350 करवरपूर. आणि त्यांचा ग्रंथ आहे श्रीपाद चरित्रामृत. श्री नृसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे नायक असले तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून विख्यात असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रातील काही ठळक घटनाच सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रात सांगितल्या आहेत. 5व्या, 8व्या, 9व्या व 10व्या या 4 अध्यायात ते आढळतात. विशेष म्हणजे गुरुचरित्रात अन्यत्र कोठेही श्रीपाद श्रीवल्लभांचा नामोल्लेखही नाही. ग्रंथकर्त्याचा हेतू प्रामुख्याने श्री नृसिंह सरस्वतींच्या अगम्य लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती गुरुचरित्रात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण सांगणाऱ्या ओव्या श्री गुरुचरित्रातील 49व्या अध्यायात आल्या आहेत. या ओव्यांप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या अवताराचे कारण असे आहे की जगामध्ये कलियुगामुळे विपरीत ज्ञान वाढू लागले. याच्या परिणामाने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे भक्तांची दुरवस्था होऊन कोणास काहीच कळेनासे झाले. पापाचा आणि दुराचरणाचा भार भूमीवर वाढू लागला. या भक्तांना गुरुशिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्गदर्शन होऊन त्याद्वारे गुरुप्रसादाचा लाभ होऊन कैवल्यपद मिळावे म्हणून परमकृपाळू श्री दत्तात्रय अवधूत महाराजांनी सर्व लोकांचा उद्धार करण्यासाठी आणि भूमिभार उतरवण्यासाठी श्रीपाद नावाने नरवेश धारण केला. पिठापूर नावाच्या गावात आपस्तंभ शाखेतील आपळराज नावाचा ब्राह्मण सुमती नावाच्या सुलक्षणी पत्नीसह वास्तव्याला होता. ती दोघे दुःखी होती. याचे कारण असे की त्यांची सर्व अपत्ये जन्मताच मृत्युमुखी पडत. कालांतराने त्या सत्शील ब्राह्मण दाम्पत्याला एक पुत्र झाला, पण तो होता पांगळा. मग 2 वर्षांनी त्यांना दुसरा मुलगा झाला, पण तो होता आंधळा. या दुर्दैवाला काय म्हणावे. एकदा वेदशास्त्र संपन्न आपाळराजच्या घरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पिताश्रींचे श्राद्ध होते. माध्यान्ह काळी साक्षात दत्तात्रय अतिथीच्या वेशात त्यांच्या दारात उभे राहिले. नाना वेश भिक्षुकरूप दत्तात्रय येती साक्षेप अशी दत्तगुरूंची प्रसिद्धी पूर्वीपासूनच आहे. दत्तावतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जन्मन या मागील पार्श्वभूमी. या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रह्मा, विष्णू, शिव या त्रिमूर्तींनी श्री दत्तात्रय यांचा अवतार घेतला. ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त येथेच राहील, तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयाचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. आत्री म्हणून आत्रेय व आत्री अनुसयेला देवानी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचं मूळ पीठ आहे. श्री दत्तात्रय यांचे पासून पुढे 3 अवतार झाले. प्रथम श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार. द्वितीय श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. हे 3 अवतार श्री गुरु दत्तात्रय यांचेच आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला झाला, गणेश चतुर्थीला झाला.
कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्र व भव ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा आणि महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला। या अवताराची माहिती गुरुचरित्रात 5व्या, 8व्या, 9व्या व 10व्या या 4 अध्यायात आलेली आहे। श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे। भगवान दत्तात्रेय जगत उद्धारासाठी इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर नावाच्या गावात अपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता। त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती। ती मोठी सदाचारणी व पतिव्रता होती। अतिथी अभ्यांगताची ती मनोभावे सेवा करीत असे। दोघेही सत्वगुणी होते। ती श्री विष्णूची आराधना उपासना करीत असे। एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले। त्या दिवशी अमावस्या होती। त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते। श्राद्धासाठी बोलविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते। दारी आलेला अतिथी आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिवेशातील श्री दत्तात्रेयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले। आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला। तिने श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला। प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माग माते जे इच्छिसी, जे जे वासना तुझे मन पावसी, पावसी त्वरित म्हणत असे। माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुला जे हवे असेल ते माग। श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, भगवंता, आपण मला जन्नी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थक करावे। माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा। मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत। त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे। ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा। सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्त प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल। तुझ्या वंशाचा उद्धार करील। कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल। परंतु तुम्ही जो सांगेल तसे, मी जे सांगेल तसे करा, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही। तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल। असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले। हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला। काही कामासाठी बाहेर गेलेला अपाळ राजा घरी परतला। सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली। मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते। त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागाव्यास येईल त्याला श्री दत्त प्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते। सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून अपाळ राजा अतिशय आनंदित झाला। तो सुमतीला म्हणाला, तू अगदी योग्य तेच केले आहेस। आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले। माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले आहेत। हे सुमती, तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत। तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल। पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली। 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूत झाली। तिला एक पुत्र झाला। त्याचे जात कर्म करण्यात आले। अपाळ राजाने खूप दान धर्म केला। विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले। हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले। भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले। हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे अपाळ राजा व सुमती यांना समजले। अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते। यथावकाश श्रीपाद 7 वर्षांचा झाला। मग अपाळ राजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले। मुंज होता श्रीपाद 4ही वेद म्हणू लागला। तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला। त्यावर भाष्य करू लागला। आचार धर्म, व्यवहार धर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला। श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले। त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक
पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षांचे झाले. माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्री वल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आईवडिलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल, तो सांगेल तसे वागा, हे दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईवडील त्यांना म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवित नाही. आपल्याला पुत्रयोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजवित म्हणाले, तुम्ही कसली चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलावर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्र पौत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्षही प्राप्त होईल. मग ते आई वडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले व एकेकी गुप्त झाले. श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्त भक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्री नृसिंह सरस्वती व अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे 2 अवतार चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्रीवल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पिठापुरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला धांडोळा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यांचे समकालीन असलेल्या शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत भाषेत होते आणि नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला. पिठापुरम येथे 16 तर कुरोपूर येथे 14 वर्षे अशा अवघ्या 30 वर्षांच्या कालावधीत अद्भुत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इहलोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वतः न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्यापातून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य, अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे, अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दुष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्व, नामस्मरणाचा महिमा, भूतपिशाच बांधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला. आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे 16व्या वर्षात आतच सकळ शास्त्रांचा विशेषतः वेदांतात प्रावीण्य मिळवले. नंतर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले. पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तींच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. तेथे भक्तांना अभिषेक करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंब वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत. पिठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुकुटेश्वराचे दगडी मंदिर आहे. त्यासमोरच एक तलाव आहे. पुढील जन्माविषयी भविष्यवाणी, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ अवतार, जन्मसंकल्प, समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा
वास वांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्षे म्हणजे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपांतच राहून नंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल. या दुसऱ्या अवतारात 80 वर्षे राहीन. या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात 300 वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेन. अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवेन. साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करेन. अशा प्रकारे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आश्विन कृष्ण द्वादशीस अवतार समाप्त केला. अशा प्रकारे आज आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराविषयी माहिती घेतली. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.